आपल्या संस्थेचे संचालक माननीय गौतम पाटील, उपसंचालक माननीय B.R. थोरा, उपसंचालक माननीय D.S. मानेकर, सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचा आजचा हा सोहळा इथे संपन्न होतो। या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय सम्राट बाबा नानासाहेब महाडिक यांचे आगमन झालेले आहे। मान्यवरांना विनंती, आपण ध्वजारोहण करावे। या बटालियनचं प्रतिनिधित्व करतोय ज्युनियर अंडर ऑफिसर निशांत निलेश चव्हाण। यानंतर येते प्लाटून नंबर 2 ज्युनियर डिव्हिजन NCC सांगली। या बटालियनचं प्रतिनिधित्व करते सार्जंट अन्वी मिलिंद चव्हाण। प्लाटून नंबर 3 लेफ्टनंट जनरल SPP थोरात अकॅडमी सांगली। या बटालियनचं प्रतिनिधित्व करतोय क्षितिज विलास पवार। प्लाटून नंबर 4 शांती निकेतन डे बोर्डिंग याचं प्रतिनिधित्व करतोय चैतन्य अश्विन शेट्टी।
आदित्य अरुण सूर्यवंशी, यानंतर बटालियन स्काउट गाईड शांतिनिकेतन सांगली याचं प्रतिनिधित्व करतोय रुद्रांपूर बजरंग थोरात। या संचलनासाठी कॅप्टन संजय खांडेकर, थर्ड ऑफिसर जीवन कदम, तुषार बोडके, झाकीर इनामदार। 76वा प्रजासत्ताक दिन आणि भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आपल्या नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत। आणि 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खरोखर कैलासवासी प्राचार्य डॉक्टर पी पाटील साहेबांनी या शांतिनिकेतनची जी स्थापना केली आणि या शांतिनिकेतनची स्थापना करत असताना साहेबांनी आपला एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे। आपल्या या शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये कोणत्याही 35 ते 40 एकराच्या परिसरामध्ये कुठेही आपल्याला देवदेवतेचं मंदिर दिसत नाहीये। हा समोर बसलेला हा स्मृतिस्तंभ म्हणजे आपला सर्व शांतिनिकेतन परिवाराचं हे दैवत आहे आणि या शांतिनिकेतन परिवाराच्या या दैवताला नतमस्तक होऊन आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। आपले जे राष्ट्रीय सण आहेत आणि साहेबांनी या राष्ट्रीय सण कशा पद्धतीने साजरे करावेत हा एक वसा आपल्या शांतिनिकेतनला घालून दिलेला आहे आणि तोच वसा आता सध्याचे संस्थेचे संचालक गौतम भाऊ पुढे चालवत आहेत। 9 ऑगस्टला जे झेंडावंदन असतं ते स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते संपन्न झालं पाहिजे। 15 ऑगस्ट झेंडावंदन जे आहे स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचे वारसदार यांच्या हस्ते हा झेंडावंदनाचा कार्यक्रम आपण घेतोय। 26 जानेवारी हा दिवस का साजरा करायचा याचंही कथन मी थोडक्यात करीन नंतर, पण 26 जानेवारीचं झेंडावंदन कोणाच्या हस्ते करावं हेही साहेबांनी आपल्या समोर एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे। समाजामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, जे खरोखर निष्ठावान लोकप्रतिनिधी आहेत, जे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत यांच्या हस्ते 26 जानेवारीचं आणि प्रजासत्ताक दिनाचं झेंडावंदन व्हावं ही साहेबांची इच्छा होती आणि म्हणूनच तोच धागा पकडून संस्थेचे संचालक गौतम भाऊनी आजचा हा प्रजासत्ताक दिन 76वा प्रजासत्ताक दिन याचं झेंडावंदन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि साहेबांचे आणि महाडिक कुटुंबियांचे 3 दशकापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत। आत्ताचे जे प्रमुख पाहुणे आपल्या समोर दिसत आहेत हे एक आदर्श उदाहरण आहे आणि इस्लामपूर आणि वाळवा आणि या शिराळा भागाचं ज्यांनी खरोखर विकास करण्याचं ध्येय हाती घेतलेलं आहे अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सम्राट बाबा महाडिक यांचं मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो। त्याचबरोबर संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ, संस्थेचे पूर्ण संचालक BR थोरात सर आणि आमच्या शांतिनिकेतन थोरात अकॅडमीचे पालक भायखळा पोलीस स्टेशनचे PSI शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। हंसी सरांचं स्वागत करतो। शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर समिता पाटील मॅडम, मधुरा पाटील मॅडम, खांडेकर सर, खंडाळे सर, सर्व उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि आज मला खरोखर अभिमान वाटतोय आजच्या आमच्या या शांतिनिकेतनच्या कार्यक्रमाला जर पालकांची उपस्थिती बघितली तर खरोखर मी धन्यवाद देतो की आज बरेचसे पालक हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। त्या पालकांचं मी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करतो आणि उपस्थित सर्व पत्रकार, तुम्ही विद्यार्थी मित्र हो, मी पुन्हा एकदा शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या वतीनं आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपण घोषणा देतो, जय जयकार करतो, परंतु मी काय दिन महात्म्य थोडक्यात सांगणार आहे आणि दिन महात्म्याला म्हणता येणार नाही, पण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा का केला जातो हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इतिहास माहित आहे, पण मी एका ओळीत सांगतो। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापाठीमागचा उद्देश असा होता, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी 1946 साली एक भारतीय राज्यघटना कशी असावी असा एक मसुदा तयार करण्यात आलेला होता आणि भारतीय राज्यघटना
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीय राज्यघटना तयार केली, त्यामध्ये अनेक तज्ञ लोक होते. पंडित जवाहरलाल नेहरू होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, महिला सुद्धा होत्या, सरोजिनी नायडू सुद्धा होत्या. परंतु ही राज्यघटना तयार करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या मसुदा समितीचं अध्यक्ष केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये 8 परिशिष्टामध्ये 395 कलमाचं हे भारतीय राज्यघटना तयार केली. बघा, त्याला मान्यता मिळाली. 1949 ला ती राज्यघटना तयार झाली, परंतु 1949 ला ती राज्यघटना अंमलात आली नाही. याचं कारण असं होतं, 26 जानेवारी 1950 ला त्या राज्यघटनेचा भारताने स्वीकार केला. त्याला ऐतिहासिक कारण असं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी 26 नोव्हेंबर 1930 साली एक घोषणा केली होती आपल्या भाषणामध्ये. लाहोरमध्ये रावी नदीच्या काठी तिरंगा ध्वज, बाळांनो तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल ते, परंतु वाक्य लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोरमध्ये असणाऱ्या रावी नदीच्या काठी तिरंगा ध्वज फडकावलेला होता. आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की भारत स्वतंत्र झाला आणि हे 26 तारखेचं औचित्य साधून 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि आज आपण जे संविधान बघतोय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे जे संविधान आहे हे भारतीय राज्यघटनेचं संविधान आपण अंमलात आणतोय. म्हणून आपण हा दिवस अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न आणि साजरा करतोय. बाळांनो, हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा हेतू मी तुमच्या समोर ठेवला, परंतु आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत, सम्राट बाबा यांची थोडक्यात मी ओळख आपल्या समोर सांगतोय. आपल्याला माहित असेल, कैलासवासी प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब, मगाशीच मी वाक्य वापरलं, आणि सम्राट नानासाहेब महाडिक या कुटुंबियांचं अनेक 3 पिढ्यापासून संबंध आहेत. सम्राट बाबांचे वडील नानासाहेब महाडिक, नानासाहेब महाडकांचे वडील, मला नाव आठवत नाही बाबा, परंतु तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे आणि भाऊंच्या कुटुंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. कैलासवासी प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांचं मूळ गाव चिकुर्डे. नानासाहेब महाडिक साहेब हे मूळ गाव त्यांचं येलूर नाही, सोलापूर जिल्ह्यातले गाव आहे. परंतु हे महाडिक कुटुंबीय ज्यावेळी त्या सोलापूर जिल्ह्यातून इस्लामपूर, शिराळा आणि कोल्हापूर भागात सुद्धा आपले महाडिक कुटुंबीय आपल्याला दिसत आहेत. यांचं जर इस्लामपूर आणि शिराळा आणि वाळवा भागात, हा शिराळा भाग जर बघितला, दुर्गम भाग, परंतु कैलासवासी वनश्री बाबा, मला तुमच्या वडिलांची आठवण येते. मी एवढा मोठा नाही, परंतु मालकांचं मालक म्हणतात नानासाहेब महाडिक सरांना. मालकांचं काम जर बघितलं, काँग्रेसमध्ये प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब होते आणि तुमचे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते. थोडासा इतिहास पाहिला, खरोखर वनश्री नानासाहेब महाडिक मालक साहेबांच्या जवळ यायचे, साहेबांचे विचार आत्मसात करायचे. आणि साहेबांचा जो पंचायत राजचा उद्देश होता, खेडे कसे विकसित झाले पाहिजेत, ग्रामपंचायती कशा स्वावलंबी झाल्या पाहिजेत, हा वारसा ठेवून वनश्री कैलासवासी नानासाहेब महाडिक सर इस्लामपूर आणि वाळवा आणि शिराळा भागामध्ये आपला साहेबांचा वारसा पुढे चालवण्याचं काम करत होते. तोच धागा पकडून आपल्या समोर जे दिसतात ना पाहुणे, यांचं जर वय जर बघितलं तर माझ्या वयाच्या पेक्षा सुद्धा लहान वय आहे. 1986 जन्मतारीख आहे, आज 38 वर्ष आहे. परंतु या वयाच्या 38व्या वर्षी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर गेलं, सम्राट नानासाहेब महाडिक नावानं ओळखत नाहीत, सम्राट बाबा म्हणून ओळखलं जातं. आणि या पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्यातून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. बाबांनी सुद्धा खरोखर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच असतो विद्यार्थी मित्र हो, आणि तसाच वाईट दिवस सम्राट बाबा आणि राहुल दादा यांच्या जीवनात आला. दिवस उजळला होता, दिवस चाललेला होता, आणि अचानक वनश्री नानासाहेब महाडिक साहेबांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. बाबांना आणि राहुल महाडिक दादांना दोघांना कल्पना नव्हती आपल्या वडिलांचं निधन होतंय, निधन झालेलं आहे. असा हा धक्का, इतका तीव्र धक्का बसला की त्यांच्या आयुष्यात कधी न पाहिलेला दिवस तो उजळला आणि नानासाहेब महाडिक साहेबांचं निधन झालं. दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु या 2 लेकरांनी आपल्या वडिलांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काहीतरी केलं पाहिजे, शिराळा भागातला विकास केला पाहिजे. शिराळा भाग जर बघितला, अतिशय दुर्गम भाग बाबा, परंतु तुम्हाला आवडत नाही, आमच्या गौतम भाऊ सारखा तुमचा स्वभाव आहे, प्रसिद्धीला यायचं नाही.
बाबांचा बायोडाटा मी मागितला पण त्यांच्या कार्यालयातून मला बायोडाटा दिला नाही, थोडक्यात माहिती दिली, पण मी पण गप्प बसणार नाही. तुमचं कार्य जनतेसमोर आणणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि बाबांचं जर कार्य बघितलं, शिराळा भागामध्ये दुर्गम भाग आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या असते, दुष्काळ असतो, त्यावेळी त्या दुष्काळ भागाला टँकरनं पाणी देण्याची व्यवस्था कुणी केली असेल तर सम्राट बाबांनी केलेली आहे व्यवस्था. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात महापूर आलेला होता, या महापुरामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त झालेली होती, निवारा नव्हता. शिराळा आणि सांगलीचा काय संबंध, परंतु बाबांनी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराला, कोल्हापूर, सांगली, शिरोळ या कोणकोणत्या भागामध्ये आलेल्या पुरांना, त्या लोकांना स्थलांतर करून त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करून, राहण्याची भोजनाची व्यवस्था करून सामाजिक काम करण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल सम्राट बाबांनी केलेलं आहे. आणि खरोखर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कैलासवासी वनश्री नानासाहेब महाडिक साहेबांनी जसा ठसा उमटवलेला आहे, तोच ठसा आदरणीय सम्राट बाबा पुढे चालवत आहेत. सम्राट बाबा क्रीडा क्षेत्रात त्यांच्या तब्येतीकडे जर बघितलं, खरोखर एक पैलवान, खेळाडू कसा असावा, शरीर सौष्ठव कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट बाबा. सम्राट बाबा सांगली जिल्हा मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. क्रीडा क्षेत्रात त्यांचं सुद्धा काम आहे. आज अध्यक्ष हजारो असतात, परंतु ज्याला ज्ञान आहे असा अध्यक्ष असल्यावर काय होतं, ज्यावेळी बाबा गौतम भाऊंच्याकडे आले, मला तो प्रसंग आठवतोय की मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष कुणाला करायचं, त्यावेळी गौतम भाऊंनी एकच शब्द वापरला, बाबा तुम्हीच अध्यक्ष व्हायचं, कारण तुम्हालाच ते फेरायचं आहे आणि तुम्हीच ते करू शकता. आणि सांगली जिल्हा मलखांब असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून बाबांनी ज्यावेळी धोरा आपल्या हातात घेतली, अकॅडमी डे बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण मलखांब खेळतोय, तो मलखांब म्हणजे पिळदार शरीर, आणि ते पिळदार शरीर कसं असावं आणि मलखांब हा खेडोपाडी शहरामध्ये कसा प्रसार करावा हे बाबांनी अध्यक्ष झाल्याची धोरा सांभाळली. आणि आज खरोखर मलखांब खेळ आज गावोगावी पोहोचवण्याचं काम जर कोण करत असतील तर सम्राट बाबा करत आहेत. सम्राट बाबांचा बायोडेटा जर बघितला तर हजारो संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. उशू संघटनेचे अध्यक्ष आहेत सांगली जिल्ह्याचे, नेटबॉलचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रीडा क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सम्राट बाबा अहोरात्र विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूसाठी झटण्याचं काम करतात. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र तुम्हाला सांगितलं, क्रीडा क्षेत्रातलं सांगितलं, शैक्षणिक क्षेत्रातलं सुद्धा बाबांचं काम फार मोठं आहे. बाबा मी फुलवतोय असं नाही, तुम्हाला खरोखर तुमचं काम आहे. आज तुमची व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था आहे जी कैलासवासी नानासाहेब महाडिकांनी स्थापन केली. आज पॉलिटेक्निक कॉलेज आपलं आहे. मी बायोडेटात वाचलं की केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा तिथं ते बघायला ते पॉलिटेक्निक कॉलेज कसं आदर्श असावं, मीनाक्षाईताई महाडिक माध्यमिक विद्यालय गाताडवाडीचं कसं असावं हे सुद्धा आदर्श आहे. आज हजारो त्यांच्या शाखा आहेत आणि हजारो शाखेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पेट नाका जे स्पॉट आहे, आपल्याला कधी आम्हाला विज्ञान प्रदर्शनच्या निमित्तानं बाबा आपलं संकुल बघायला मिळालं. आमचे बामणे सर सांगतात की पॉलिटेक्निक कॉलेज कसं असावं, तर नानासाहेब महाडिक साहेबांचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे असं कॉलेज आपलं पॉलिटेक्निक असलं पाहिजे, असा प्रसार करणारे शैक्षणिक क्षेत्रातलं काम. आणि बाबा व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. आणि खरोखर मला अभिमान वाटतो, वयाच्या 26व्या वर्षी घरातून राजकारणाचं बाळ पडून मिळालं. जसं पी पाटील साहेबांचं बाळ पडून गौतम भाऊंना मिळाली संस्था मोठ्या दिमागात सुरू आहे, तसंच नानासाहेब महाडिक साहेबांच्या पासून राजकारणात या दोघा लेकरांना सम्राट बाबा आणि राहुल माडकांना बाळ पडून मिळालं गेलं. आणि वयाच्या 26व्या वर्षी ते जिल्हा परिषद उभा राहिले. जिल्हा परिषदेसाठी वयाच्या 26व्या वर्षी ज्यावेळी जिल्हा परिषदला उभा राहिले, वय बघा 26 वय म्हणजे 15वी 16वी झाल्यानंतर, आणि वयाच्या 26व्या वर्षी येलूर जिल्हा परिषद गटातून भरघोस मताने ते निवडून आले. आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. आज एक वाळवा शहराला एक दूध डेअरीचे चेअरमन आहेत. नुसते चेअरमन नाहीत, पण शेतकऱ्याच्या दुधाला हमीभाव कसा जास्त मिळेल, दर कसा जास्त मिळेल यासाठी हजारो वेळा आंदोलन करण्याची तयारी कोणी ठेवली असेल, सम्राट बाबांना ती तयारी ठेवली. आणि आज शेतकऱ्यांच्या दुधाला जर जादा दर कोणामुळे मिळत असेल तर तो मिळतोय फक्त सम्राट बाबांच्यामुळं. कारण त्या दूध डेअरीचे ते चेअरमन आहेत आणि शेतकऱ्यांची अवस्था काय असते हे त्यांना माहित आहे. जिल्हा परिषद गटातून ते निवडून आले. आज महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारी समिती सदस्य आहेत. पण बाबा
एक खंत राहून गेली की आम्ही ज्यावेळी संस्थेत गौतमभाऊ मी आणि थोरासर बसलो होतो आणि राजकारणाचे तर पत्रकार बंधू असतील तर कृपया हे छापू नका, हा आमचा अनौपचारिक विषय आहे. ज्यावेळी गौतमभाऊ मी आणि थोरासर बसलेलो होतो आणि भाऊनी सहज म्हटले यावर्षी सम्राट बाबाला दिवस चांगले आहेत. आम्ही थोरासर म्हणजे काय कसं काय, कारण थोरासर तुमच्या मतदारसंघातले तर खरोखर बाबा शिराळ्याचा ज्यावेळी विधानसभेचा विषय चाललेला होता त्यावेळी तुमचं नाव आघाडीवर होतं आणि भाऊनी तुम्हाला मेसेज पण केलेला होता की नाही तिकीट मिळालं चालेल पण अपक्ष झालं पाहिजे, चिकोड्यातला कार्यक्रम आम्ही करायला तयार आहे, काय लागेल ती मदत करायला तयार आहे. हा भाऊनी ज्यावेळी मेसेज केला त्यावेळी बाबांचा मेसेज आलेला होता, थँक्यू बाबा. पण वडिलांचे तुमच्यावर संस्कार आहेत महाडिक साहेबांचे की नम्रता हा गुण तुमच्याकडे आहे. पक्षानं आदेश दिला जरा बाबा थांबा, पण बाबांनी खरोखर नानासाहेब म्हडकांचे संस्कार आपल्यावर आहेत आणि दोघं भाऊ खरोखर बाबा त्यावेळी पक्षांचा आदेश मानून त्या ठिकाणी थांबले. पण बाबा आम्हाला एक विश्वास आहे, भाऊनी मला आत्ताच सांगितलं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सम्राट बाबांना दिवस चांगले. 5 वर्षाचा राजकारणाचा जरी काळ असला तरी मी काय एवढा मोठा नाही, पण तुम्हाला नक्कीच भावी आमदार म्हणून सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. विधान परिषद असो किंवा येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून बाबा पहिला सत्कार हा आमच्या गौतमभाऊच्या हस्ते एवढी अपेक्षा व्यक्त करतो. विशाल दादांना ज्यावेळी भाऊ हार घालायला गेले गणपती देवळामध्ये पहिला भाऊनी घातला होता त्यावेळी सांगितलं की विशाल दादा तुम्ही खासदार होणार, तशी भाऊनीची खरोखर अपेक्षा आहे. तुम्ही एकदा आमदार म्हणून व्हाल आणि तो सत्कार आमच्या संस्थेला करण्याचा मान मिळेल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा भाग सगळा झाला बाळांनो बोर झाला असेल, परंतु एक महत्वाचा विषय मी सांगतोय, पालक बंधू भगिनींना पण सांगतोय. आता जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे हा सांस्कृतिक कार्यक्रमाची बाबा झलक आम्ही दाखवण्याचा उद्देश काय भाऊंचा माहिती आहे. 18 वर्षापूर्वी तुम्हाला पण आठवत असेल आपल्या या संस्थेमध्ये एक मुलुक मराठी कार्यक्रम होता 100 कलाकारांचा. शिक्षकांना माझ्या ऐकू येत असेल 100 कलाकारांचा हा मुलुक मराठी कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जर कुणी केलं असेल 18 वर्षापूर्वी तर ते सम्राट बाबांनी उद्घाटन केलेलं होतं आणि बाबांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा मुलुक मराठी कार्यक्रम 18 वर्षानंतर बाबा त्याची झलक आज तुम्हाला या ठिकाणी दाखवते. म्हणजे त्यावेळेच्या 18 वर्षाचे क्षण सुद्धा तुम्हाला आठवण्याचं काम कुणी करत असतील तर गौतम भाऊ करत आहेत. आणि खरोखर पुनश्च एकदा मी बाबांचं थोरात सर भाऊंचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि खरं धन्यवाद देतो की आमचा जो वर्ग आहे पालक वर्ग ज्यांच्यामुळे आज हे शांती निकेतनचा डोलार आहे. पालकांना धन्यवाद आहे, पालकांसाठी टाळ्या वाजवा, कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण असतील तर आमचे पालक आहेत आणि बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला मोठे पालकांचं कौतुक करायचं आहे. जरा मोठे पालक उभा राहा, 2च मिनिटं घेतोय बाळांनो. हे डे बोर्डिंगचे पालक आहेत, पालकांच्या माहितीसाठी आमचे शांती निकेतन डे बोर्डिंगचे पालक आहेत. वाईट वाटून घेऊ नका, हमाली करतायत मार्केट यार्डात, क्षणभर विचार येतोय हमाली करतायत, दिवसभर बिचारा पोती उचलतोय, 300-400 रुपये हमालीत मिळतायत. घर बघितलं तर पत्र्याचं घर आहे, आम्ही सगळी वस्तू तिथे बघतोय. पण बिचारा पालक कसा असावा, सुज्ञ पालक, अडाणी पालक आहेत. अडाणी म्हणजे 10वी 8वी शाळा झालेली आहे, पण दोन्ही बाबा त्यांची मुलं आमच्या डे बोर्डिंग मध्ये आहेत. 80-80 हजार फी भरायची कॅपॅसिटी नाही, पण भाऊनी सांगितलं तुम्हाला किती फी भरायची भरा, परंतु ती 2 पोरं आज डे बोर्डिंग मध्ये शिक्षण घेत आहेत. आणि मला अभिमान का वाटतोय, त्यांची जी मुलगी आहे आता 11वीला आहे, लक्ष्मी मोठे, ही मुलगी आत्ताच्या शालेय कुस्तीमध्ये नॅशनल जाण्याचं काम तिने केलेलं आहे. आणि खरोखर पालकांना सुद्धा धन्यवाद देतो. म्हणजे अशा गरिबांचं भोजनाचं शिक्षणाची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम आपल्या शांती निकेतन मध्ये होतंय. बाबा एकच उदाहरण, समर्थ किर्दत आमचा अकॅडमीचा विद्यार्थी थोरात अकॅडमीचा आज रायपूर शूटिंगला जर्मनीला चाललाय, कुस्तीला ग्रॅपलिंग मधले अबुधाबीला दुबईला मुलं आमची चाललेली आहेत. असे बरेचसे विद्यार्थी नॅशनल घडत आहेत. असं या 35 एकराच्या परिसरामध्ये भाऊनी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून हे डेव्हलपमेंट करण्याचं काम आम्ही आपल्या परिसरात करत असतो. पुनश्च एकदा माझं स्वागत प्रास्ताविक भाषण लाभलेलं या ठिकाणी थांबवतो. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि माझं स्वागत प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी आपल्या अतिथींचा परिचय करून दिला. मी अगदी लहान तोंडी मोठा घास घेईन की जसं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते बघूनच मला वाटतं हे नाव जे आहे त्या नावातच ते वजन आहे. पुन्हा एकदा मी म्हणेन की आपल्या आजचे अतिथी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माननीय सम्राट बाबा नानासाहेब महाडिक.
यानंतर आपल्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती माननीय श्री सम्राट बाबा नानासाहेब महाडे। इस हिंदुस्तान के प्रति नतमस्तक होते हुए आत्यंतिक जोशपूर्ण वातावरण में आज के इस स्वर्ण दिन का आगाज करें। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। मान मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उधार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। मान मान शान या की जान का उदान आज धनुष के बाण पे उधार दो। प्रचंड वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे तो प्राण दे, मन करे तो प्राण दे, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत कथान है, युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का भीड़ हो, जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। धनुष के बाण पे उधार दो। प्रचंड कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती नसों में आज, फूलती रगों में आज, आग की लपट का तुम बखार दो। मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो। धनुष के बाण पे उतार दो। आज आपला देशाचा पवित्र असा कार्यक्रम 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या डौलामध्ये आज पार पडतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी झेंडावंदनासाठी बोलवलं, या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून या संस्थेचा मनापासून खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं माझ्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की डॉक्टर पी.बी. पाटलांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी पावन झालेली भूमी आणि ज्यांनी ही संस्था
एक पिढी, अनेक पिढ्या चांगल्या घडाव्या, भारताचं भविष्य घडावं म्हणून ज्या संस्थेची स्थापना केली ते खऱ्या अर्थानं के.बी. पाटील सरांना सुद्धा या निमित्तानं मला अभिवादन करावंसं वाटतं. परवाच थोरात सरांचा फोन आला की तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेमध्ये यायचं आहे आणि गौतम भाऊंचा आदेश आहे की तुम्ही आलंच पाहिजे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी त्यांना ताबडतोब होकार दिला, कारण या जिल्ह्यातील काही मोठ्या संस्था आहेत ज्या खरोखर चांगलं काम करतायत आणि खरोखर पवित्र अशा ज्या संस्था आहेत त्यापैकी ही आपली असणारी शांतिनिकेतनची संस्था, आणि माझ्या हातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मला तो मान मिळतोय झेंडावंदनाचा, म्हणून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आलो. आमच्या भागातील बरेचसे कार्यक्रम होते, परंतु त्यांना फाटा देत त्यांना थोडंसं टाळत यावेळेस मी ठरवलं की नक्की या ठिकाणी जायचं. कारण मगाशी आदरणीय माने सरांनी सांगितलं की आमचे वडील सुद्धा वनश्री नानासाहेब महाडिक आणि माझे चुलते भीमराव महाडिक हे सुद्धा आदरणीय के.बी. पाटील म्हणजे आमचे खासदार धनंजय महाडिक साहेबांचे वडील हे सुद्धा आदरणीय के.बी. पाटील सरांचं मार्गदर्शन सातत्याने घ्यायचे. कारण भीमराव दादांचं वय सुद्धा त्या दरम्यानचंच होतं आणि नेहमी गाव चिकुर्डे म्हणजे दोघंही वाळवा तालुक्यातील होते आणि आमचे वडील सुद्धा म्हणजे नेहमी सातत्यानं तालुक्याचा एक अभिमान सुद्धा आम्हाला असायचं की के.बी. पाटील सरांसारखा एक मोठा संस्थापक या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि तो आज सांगलीमध्ये जाऊन ते स्थायिक झालेले आहेत आणि मोठमोठ्या संस्था स्थापन करतायत, नवीन नवीन काही ना काही या जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न करतायत. हे नेहमी सातत्यानं त्यांना अभिमानास्पद वाटायचं म्हणून ते नेहमी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये असेल, राजकीय जीवनामध्ये असेल, नेहमी उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी जाऊन आदरणीय सरांचं मार्गदर्शन हे आमचे संबंध बंधू घ्यायचे. कारण माझे वडील आणि त्यांना सहा भाऊ. माने सरांनी थोडासा इतिहास त्यांनी बहुतेक समजून घेतला. माने सर मूळ गाव आमचं येलूरच, वळवा तालुक्यातलं. वळवा तालुक्यामधून भीमराव महाडिक हे आमचे घरातील ज्येष्ठ म्हणजे एक नंबरचे चिरंजीव, 12 जणांचा परिवार, 7 भाऊ 5 बहिणींचा आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी होती अख्ख्या परिवाराची. शेतकरी कुटुंब, जमीन जास्त नव्हती, परंतु आमच्या आजोबांना कुस्तीचा नाद प्रचंड होता. म्हणून भीमराव महाडिक पहिल्यांदा कुस्तीसाठी कोल्हापूरला गेले आणि हळूहळू जसे भाऊ मोठे होतील त्यांना प्रत्येकाला कुस्ती क्षेत्रामध्ये आणलं आणि नंतरच्या काळामध्ये जबाबदारी वाढली, परिवार वाढला, 12 जणांचं कुटुंब झालं. मग आता काहीतरी उदरनिर्वाहाचं केलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं सोलापूरला गेले. सोलापूरला आम्ही इकडे जातो, सोलापूरला उदरनिर्वाहासाठी गेले, तिथं जमिनी करायला घेतल्या आणि हळूहळू त्या ठिकाणी त्यांनी जमिनी घेतल्यानंतर असं वाटलं की तिथं शेतमालाला भाव मिळत नाही. त्या ठिकाणी ऊस चांगल्या पद्धतीने पिकायला लागला, पण तो घालायचं कुठं, तर साखर कारखाने नव्हते आणि म्हणून त्यावेळेच्या काळामध्ये सुद्धा वसंतदादांची त्यांनी मदत घेतली आणि भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये पोळूज या ठिकाणी करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर उद्योगधंद्याच्या निमित्ताने सगळे भाऊ बाहेर गेले. मग कोणी कोल्हापूरला गेले, कोणी सांगलीत राहिले, कोणी सोलापूर जिल्ह्यात राहिले, असा मोठा परिवार. परंतु हा मोठा परिवार होत असताना त्यांना खऱ्या अर्थानं कुस्तीची शिस्त आमच्या आजोबांनी लावली होती आणि त्या कुस्तीच्या जोरावर किंवा आमचं जे प्रेम आज तुम्ही बघता की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला संधी मिळते क्रीडा क्षेत्रामध्ये, तेथे त्या क्रीडा क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही महाडिक परिवार करत असतो. त्याचं कारणच असं आहे की महाडिक परिवार घडत असतानाच क्रीडा क्षेत्रातून घडलेलं आहे, म्हणून ती माती विसरायची नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल, तुम्ही मगाशी म्हणालात की मलखाम असोसिएशनची संधी खऱ्या अर्थानं मला भाऊनी दिली, त्या ठिकाणी भाऊनी जबाबदारी देत ताबडतोब मी होऊन सांगितलं आणि त्या निमित्ताने या मातीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळायला लागली आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती जबाबदारी स्वीकारली. त्याच्यानंतर सुद्धा या राज्यातील महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा मी झालो आणि त्या बॉडी बिल्डिंग इतिहासामध्ये जर बघितलं सगळ्यात तरुण चेअरमन म्हणून राज्याचं काम करण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर ओशी संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष आहे, नेटबॉल असोसिएशनचा अध्यक्ष आहे, ग्रामीण प्रीमियर क्रिकेट लीगचा मी संस्थापक अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने IPLच्या धर्तीवर ज्या पद्धतीने मॅचेस सुरू झाल्या त्याचवेळी आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा IPLच्या धर्तीवर या ठिकाणी मॅचेस सुरू झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून ग्रामीण प्रीमियर क्रिकेट लीगची सुद्धा स्थापना आम्ही केली होती. त्याच्याही अध्यक्षपदाचं या ठिकाणी आम्ही काम पाहतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला क्रीडा क्षेत्राची सेवा करायला मिळते तेथे आम्ही करत असतो. मी स्वतः सुद्धा खेळाडू आहे,
स्वतः सुद्धा मी कुस्ती चांगल्या पद्धतीने पूर्वी खेळायचो. नंतरच्या काळामध्ये क्रिकेट खेळलो. मी 4 वेळा गौतम भाऊ 4 वेळा नॅशनल्स खेळलो आणि त्याच्यामध्ये एकदा महाराष्ट्राचं मी कर्णधार म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी कराटे सुद्धा ब्राऊन बेल्ट फर्स्ट म्हणून मी त्या ठिकाणी ते खेळलेलो आहे. हँडबॉल स्टेट सुद्धा मी खेळलेलो आहे. जे क्रीडा आमच्या रक्तात असल्यामुळं जिथं जिथं काय खेळायला मिळेल ते खेळायचं, परंतु चांगल्या पद्धतीनं जे काय करते चांगलं करून दाखवायचं, या दृष्टिकोनातून नेहमीच आमची वाटचाल राहिलेली आहे. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी आम्हाला कमी वयामध्ये राजकारणामध्ये येण्याची संधी दिली. तुम्ही मगाशी सांगितले ते खरं आहे. वयाच्या 26 वर्षी मी जिल्हा परिषद सदस्य झालो. त्याच्यानंतर लगेच मी जिल्हा नियोजन समितीवर सुद्धा मी त्या ठिकाणी कार्यरत राहिलेलो आहे. नंतरच्या काळामध्ये पूर्वी मी जसं तुम्ही म्हणाला तसं नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियामध्ये सुद्धा युनिसवायचं मी जिल्हाध्यक्ष राहिलेलो आहे. त्यावेळेस सुद्धा त्यावेळेचे असणारा प्रभारावच्या प्रदेश अध्यक्ष असताना उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला काम करण्याचं त्या ठिकाणी बहुमान मिळाला. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण बघितलं की ज्या ज्या ठिकाणी असेल सामाजिक क्षेत्रात जिथं जिथं काम करता येईल, लोकांसाठी काय करता येईल ते आम्ही सातत्याने केलं. तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मग कुठं महापूर आला असेल, कुठं दुष्काळ पडला असेल, कुठं पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी धावून जाण्याचा मानस आमचा नेहमीच असतो. राजकारण कमी पण समाजकारण जास्त. कारण वनश्री नानासाहेब महाडिक यांनी आम्हाला शिकवलं की समाजकारण करता राजकारण करत असताना 20% राजकारण 80% समाजकारण केलं पाहिजे. या पद्धतीची वाटचाल आम्ही नेहमी करत असतो. वनश्री नानासाहेब महाडिक यांनी आम्हाला एक शिक्षणाचं रोपटं त्या ठिकाणी लावून दिलं. त्याचं ओटोरक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही आज सुद्धा करतोय. पेट नाका या ठिकाणी आला तर 50 एकरचं कॅम्पस आहे. त्या ठिकाणी KG to PG त्या ठिकाणी शिक्षण सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग CBSE पॅटर्न स्कूल असेल, 11वी-12वी सायन्स कॉलेज असेल, BSc कॉलेज असेल, ITI कॉलेज असेल, MBA कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल, डिग्री कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी आम्ही सुरू त्या ठिकाणी केलेले आहेत. परवाच गौतम भाऊ सांगायला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी फिजिओथेरपीचं पण नवीन कॉलेज ह्याच वर्षी सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. मी ह्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. आणि मग हे करत असताना ह्याचा आदर्श मी मला सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं गौतम भाऊ आमचे मार्गदर्शक आहे. हे सगळं करत असताना गौतम भाऊ आणि मलाही सांगितल्याप्रमाणे आमच्या परिवाराची PB पाटील सरांशी तर संबंध होतेच, परंतु सातत्यानं दुसऱ्या पिढीने सुद्धा आम्ही ते संबंध जपले. मगाशी माने सरांनी सांगितले की 18 वर्षापूर्वी आपला असणारा मुलुक मराठी कार्यक्रमाचं सुद्धा उद्घाटन म्हणजे 18 वर्षापूर्वी बघा माझं वय असेल 20-22. त्यावेळी सुद्धा मला सर तुम्ही भाऊ त्या ठिकाणी बोलवून माझ्या हस्ते तुम्ही उद्घाटन घेतलं होतं. म्हणजे माझ्यासारख्या युवकांना तुम्ही नेहमी चालना देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन असल्यामुळेच त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय, पुढे जातोय. असा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन आमच्या पाठीमागे राहावं. आणि या PB पाटील सरांनी जे रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष होताना आपण पाहतोय की ह्या संस्थेमध्ये जर बघितलं की अनेक शासकीय सुद्धा सेवेमध्ये गेलेले आपण विद्यार्थी बघतो. आणि ह्या संस्थेमध्ये नुसतं शिक्षण न देण्याचं काम न करता तो उत्कृष्ट किंवा परिपक्व असा नागरिक म्हणून कसा बाहेर पडता येईल यासाठी तुम्ही सगळे सर्व मंडळी काम करताय. तुम्ही आज बघा की ह्याच्यामध्ये चांगल्या ठिकाणी तुम्ही बघितलं की NCCचा आमचा एक मुलगा 26 जानेवारीचा मान त्याला दिल्लीमध्ये मिळालेला आहे. त्याच्या अगोदर सुद्धा अजून बरेच असे कॅडेट तुमचे आहेत की ते दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी परेड करून आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की सातत्यानं वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण वाचत असतो की शांतनिकेतनचा हा मुलगा ह्या खेळाडूमध्ये तो नॅशनल खेळला, तो राष्ट्रीय स्तरावर गेला, तो राज्य पातळीवर गेला, इथं खेळाडू चमकले, इथं ह्या खेळाडूचा MPSC मध्ये UPSC मध्ये हा विद्यार्थी चमकला. आपण बघतो की सातत्यानं काही ना काही शांतनिकेतनचं वृत्तपत्रामध्ये सातत्यानं कुठली बातमी असते. म्हणून अशा संस्थेचा आज मला खरं तर झेंडावंदन करत असताना खरोखर अभिमान वाटतो की हा मान तुम्ही मला सर्वांनी दिला. माझ्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही या ठिकाणी बोलवलं, मलाही प्रोत्साहित तुम्ही केले की भविष्यामध्ये तुम्ही चांगलं काम करा. हा तुमचा नेहमीच माझ्या असणारा पाठीवरचा जो हात आहे हा नेहमीच तुमचा सर्वांचा संस्थेचा, तुमचा सर्व गुरुवर्यांचा, तुमचा सर्व मॅनेजमेंटचा माझ्यावर राहावा. इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं माझ्या तर नेहमीच भावना शुभेच्छा असतात, संस्थेला शुभेच्छा असतात, परंतु कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्यासमोर मी सांगेन की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी या संस्थेला सम्राट महाडिक म्हणून कुठं खालीचा वाटा लागला तर निश्चितपणानं माझ्यावर जबाबदारी टाकावी. ती जबाबदारी पूर्ण करण्याची ग्वाही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला देतो. समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि असं चांगलं काम करत राहा, चांगलं शिका, मोठे व्हा, एवढ्याच या शुभेच्छा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्या प्रमुख अतिथींच्या बोलण्यातून फक्त त्याचाच आभास होत होता. अत्यंत नम्रपणे आज ते इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपल्याशी अवगत झाले, तर त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर समिता पाटील यांना मी विनंती करेन. सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, आज 76वा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यामागे काही उद्देश, काही हेतू असतात. आजचा हा राष्ट्रीय कार्यक्रम लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमीकडे होता आणि मी पहिल्यांदा आभारामध्ये लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमीच्या त्या गुरुजनांचा आभार मानेन की ज्यांनी हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट साजरा केला. तर राष्ट्रीय कार्यक्रमाचा उद्देशच हा असतो की समोरच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काही मूल्ये बिंबवावी लागतात आणि गेल्या 15-20 दिवसामध्ये आपण या मुलांच्याकडून जे काम करून घेत आहात, जे संस्करण करून घेत आहात, जे संस्कार घडवत आहात, त्याच्यामध्ये त्यांच्या अंगी देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव, संवेदनशीलता, श्रमप्रतिष्ठा, टापटीपणा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, 10 गाभा घटकापैकी कित्येक गाभा घटक आज तुम्ही या मुलांच्या मध्ये बिंबवलेले आहेत आणि याच गाभा घटकाच्यातून एक आदर्श विद्यार्थी बनत असतो. थोरात अकॅडमीला यासाठी खूप खूप धन्यवाद की गुरुजनांचं कामच आहे की आदर्श विद्यार्थी घडवणे. हा आदर्श विद्यार्थी पुढे आदर्श नागरिक बनतो आणि देशाचं नाव मोठं करतो. म्हणून प्रथम थोरात अकॅडमीच्या या सुंदर कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. गुरुजन, तुम्ही खरोखर हा कार्यक्रम साध्य केलेला आहे. तुम्ही साध्यता साधलेली यातून आणि जितका कार्यक्रम सुंदर तितकेच पाहुणे सुंदर. आज स्टेज जास्तच चांगलं दिसते. मी शेवटी म्हणणार होते पण मला राहायला झाले. आज स्टेज जास्त सुंदर दिसते कारण कार्यक्रमाचे पाहुणे पण सुंदर आहेत. स्टेज पण जरा सुंदरच दिसायला लागलेलं आहे. पता नाही काय, तिकडे बसलं तरी ऑकवर्ड होते, इकडे बसलं की चांगलं वाटतं जरा आम्हाला. कार्यक्रमाची पाहुण्यांच्या बद्दल मी एक छोटी शिक्षिका काय बोलणार. इतका सुंदर पाहुणा, इतके सुंदर संस्कार, इतके सुंदर सगळ्याच गोष्टी. ज्याचे डोळे सुंदर असतात त्याला सगळं जग सुंदर दिसतं. सम्राट बाबा, आपण आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जे तुमचे मोलाचे शब्द दिले, जो मोलाचा आधार दिला, जी प्रेरणा दिली, ती घेऊन आम्ही पुढं अनेक वर्ष सुंदर काम करत राहू. यातूनच आमचे आदर्श शिक्षक पण बनतील, आदर्श विद्यार्थी पण बनतील. आमच्या नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने आणि शांतिनिकेतन परिवाराच्या वतीने आपले खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे विद्यार्थी, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही, या विविध शाळांचे शाखा प्रमुख, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आलेले पालक, पत्रकार, छायाचित्रकार, शांतिनिकेतनच्या परिसरातून आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, आपणा सर्वांचंच या कार्यक्रमाच्या वतीने खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी जो टेक्निकल स्टाफ राबलेला आहे, जे सुंदर दिसत आहे, ज्यांनी हे सुंदर बनवलेलं आहे, तो संपूर्ण टेक्निकल स्टाफ, याच्यामध्ये मेजर पण असतील, बाहेर बसलेले गार्ड पण असतील, ज्या कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी, माझ्या सहकार्याने हे सुंदरता आणलेलं आहे, त्यांचं पहिल्यांदा खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी जो संगीत विभाग होता, संस्कृती विभागाचं मी अजून बोलणार नाही, जो संगीत विभाग होता, या संगीत विभागामध्ये जे ॲक्शन सॉन्ग बसवलेलं होतं, त्या ॲक्शन सॉन्गसाठी ज्या विभाग प्रमुखांनी, जीवन कदम सर, संजय बामणे सर यांनी ॲक्शन घेतले आणि सांस्कृतिक विभाग पुन्हा होणारच आहे, त्या सांस्कृतिक विभागासाठी पण तुम्ही छान काम केलेलं आहे, करणार आहे आणि आता बघणार आहे. आपणा सर्वांचं या ॲक्शन सॉन्गसाठी आणि खूप खूप आभार. ॲक्शन सॉन्गमध्ये जे तुम्ही गाणं म्हटलं, त्या गीत विभागाला, संगीत विभागाला, या संगीत विभागाचे विभाग प्रमुख आहेत संगीत विशारद श्री अनिकेत शिंदे सर, जे तबला वादक आहेत, गायक आहेत, कॅशिओ वादक आहेत, विद्यार्थ्यांचे हरहुन्नरी हिंदीचे अध्यापक. आपल्या संगीत विभागाला मोतीलहान कीर्ती महान हसतमुख संगीत विभागाचं खूप खूप आभार. पाठीमागे जे बसलेले आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत,
ज्याच्यामध्ये NCCचे ग्रुप आहे, आपला मिनी अकॅडमीचा ग्रुप आहे, थोरात अकॅडमीचा ग्रुप आहे. या सगळ्यांना जे मार्गदर्शन केलं होतं ते आमचे शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक कॅप्टन संजय खांडेकर सर आणि लेफ्टनंट जीवन कदम सर. आपल्या दोघांचं खूप खूप तहे दिल से, खांडेकर सरांचा शब्द आहे, खूप खूप आभार की हे संस्करण तुम्ही इथं करत आहात. काल आमच्या समोर बसलेला आपलाच शांतिनिकेतन परिवाराचा एक विद्यार्थी परवा मागं होता, त्याच्या मागं होता, आणि मागच्या वर्षी मागच्या लाईनमध्ये जो विद्यार्थी आमचा बसला होता तो आत्ता या क्षणाला दिल्लीमध्ये आणि तिथं राजपथावरती आपलं प्रतिनिधित्व करत आहे. या अभिमानाला आणि या गौरवाला आज सलाम आहे, कारण तुम्ही हे संस्करण करत आहात म्हणून तुमचा एक विद्यार्थी आज आपल्या शांतिनिकेतनचा, आपल्या संस्थेचं, आपल्या सांगली जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं तिथं नाव गाजवत आहे. आणि त्यामुळे आपण मोठे झालेला आमचे अनेक विद्यार्थी ह्याच्या मागं पण दिल्लीच्या तख्ताला जाऊन आले. त्याच्यामध्ये नितेश चव्हाण आहे, आपला पृथ्वीराज पण आहे, आपल्या अनेक माजी विद्यार्थी आणि शिक्षक आम्ही दिल्लीपर्यंत आमच्या सांगलीचं नाव गाजवून आलेलं आहे. हे संस्करण आपल्या शाळेमध्ये होतं. आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमच्या बागल मॅडम, आमच्या शांतिनिकेतन परिवाराच्या सदस्य मॅडम, आपलंही खूप खूप आभार. माने सर माझ्याकडे डोळे मोठे मोठे करून बघत आहेत, त्यांना वाटलं की मी आभार मानायची कुणाचे तरी विसरलेले आहे. खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय माननीय गौतम भाऊ पाटील, तुमच्या मार्गदर्शनाने पूर्णवेळ उपसंचालक थोरात सर यांच्या स्नेहावलोकनाने आणि घड्याळावरती बोट ठेवून काट्यावरती काटा केला आमचे उपसंचालक DS माने सर यांनी जे नियोजन केलेले आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही नियोजक आहात म्हणून आमचा कार्यक्रम चांगला होतो आहे. समोर भक्कम त्यांना असेल तर पुढचं काही चांगलं होऊ शकतं. आपल्या सर्वांना खूप खूप, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. अनावधानानं कुणाचं आभार मानायचं राहिले असेल तर सगळ्यांचे आभार. पाठीमागं बसलेले मेजर पुढं होते ते 2 NCCचे ट्रूप, आमचा सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, मेस विभाग, स्वच्छता अजून एक मूल्य राहिलं स्वच्छता. आजकाल हे स्वच्छता मूल्य जास्त चांगलं, जास्त पुढं आलेलं आहे म्हणून आपल्या नोटेवरती एक कदम स्वच्छतेची ओर लिहिलेला आहे. ही स्वच्छता हे मूल्य. तुम्ही हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट घेतलेला आहे, त्यामुळे आपणा सर्वांचं खूप खूप आभार. खूप मोठं व्हायचं आहे. आत्ता पण आपण दिल्ली पण गेलेले. आपला विद्यार्थी हा आकाश पाताळ जल कुठेही अग्नी कुठेही आपला विद्यार्थी आत्तापर्यंत जाऊन बसलेला. आपला विद्यार्थी सायंटिस्ट पण आहे, आपला विद्यार्थी इस्रोमध्ये काम करत आहे, आपला विद्यार्थी मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्हालाही असं पुढं जायचं आहे बाळांनो. हे जे संस्करण आहे हे संस्करण घेत घेत तुम्ही पुढं जावं. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुक्ति व जमीन, सारा आसमान अभी बाकी है. छा जाओ. शांतिनिकेतनचं नाव मोठं करा, नवभारत शिक्षण मंडळाचं नाव मोठं करा. आलेल्या थोरात अकॅडमीच्या आणि देवबुद्धींच्या पालकांचे पण खूप खूप स्वागत. अनावधानाने एखादा शब्द चुकीचा गेला असला तर दिलगिरी. ज्यांचं कोणाचं स्वागत करण्याचं राहिलं असेल अनावधानानं जर चुकीचा शब्द गेला असला तर दिलगिरी. ज्यांचं कोणाचा आभार राहून गेला असेल त्या सर्वांचा आभार. धन्यवाद. धन्यवाद. सावळा भरतार गवळी धरला उठियल, तळण मी गदळी पीठ पडत रवा रवा, माझ्या ग सावजीवा तबकी घडा मेवा. दळण दळीते बाई दळीता आनंद, माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद, माझ्या ग मांडीवर बाई झोपला गोविंद. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे
सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख बाई हे सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख बाई सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख बाई सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख बाई नावनी गावी हृदया सुंदराने चाले रे बेसावची पारू नेसली गो नवसाला बेसावची पारू नेसली गो नवसाला चल गो पारू दर्याचे तुंजेला चल गो पारू दर्याचे तुंजेला पांडुरंग स्वप्ने दिसे पांडुरंग धारी मणी पांडुरंग स्वप्ने दिसे पांडुरंग ब्रह्मानंदीला वाळवंटी भेटा भेटी वाळवंटी भेटा भेटी वाळवंटी भेटा भेटी
जय राम कृष्ण हरी वारवंती खाई खेळ मांडलेला वारवंती खाई नाथी वैष्णव भाई रे नाथी वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी क्रोधाभिमान केला पावटणी एक एकाला गती पाई रे एक एकाला गती पाई रे पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला नाचतो डोंबारी गे नाचतो डोंबारी 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 गेला लिंगोबाचा डोंगर आवारी गेला लिंगोबाचा डोंगर आवारी गेला हाती गेली दोर ठाकराचा पोर हाती गेली दोर ठाकराचा पोर सूर्यदेव भर डोक्यावरी आला हा नाट्याचा डोळा पुरा खाली मार गेला चढायचा सराव झाला हे ठाकर गडी कधी नाही गेला ठाकर गडी कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगर आवारी गेला लिंगोबाचा डोंगर आवारी गेला लिंगोबाचा डोंगर आवारी गेला अगधावा खाई खाई दैत्य मातला अनुसंपुदेत काळ दुष्ट बंधनातला दैत्यमातला अनुसंपुदेत काळ कृष्ण बंधनातला आता त्रिशूळ तू
अतिशय सुंदर असं सादरीकरण शूटिंग चालू
आमच्या डोक्यात काय कल्पना आली त्यावेळी काँग्रेस पक्ष पवार शिवाजी पण नंतर काय झालं पण दिसलं इलेक्शनमध्ये 35,000 शिल्लक राहिले 35,000 शिल्लक पैसे राहिले तर गाडी घेतली गोळा झाले ठेवूनच टाकायची गाडी आज काय केलं त्यांचे सगळ्यांचे माणसं जसं पूर्वी पूर्वी जसं साक्षात जसं होतं तशी ती सगळं राखून ठेवलं आपल्या कॉलेज पोरं आणि वैशिष्ट्य म्हणजे काय त्यांना दोघांना पण बघितलं फोटो रात्री बंद असलं माईक बघितलं तर खूप बसल्यासारखं हे काय आहे करतोय शूटिंग माझं रेकॉर्ड झालं होय सगळं दोन बस झाली शेवट लेट लोक हे परत कॉलेज नाही शेवट इंडिपेंडेंट लेवल सगळ्या वाळीव तालुक्यातल्या सगळ्याच्या सगळं असं
करायला व्हिडिओ करायला असं ते का